नमस्कार, मी ओंकार डंके. NDTV मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत. पुढच्या काही महिन्यात राज्यात जे सध्या सरकार सत्तेवर आहे त्या महायुती सरकारला 2 वर्ष पूर्ण होणार आहे. पण या 2 वर्षामध्ये अजूनही नाशिक आणि रायगड या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आपण होऊ अशी आशा शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांना आहे. आता 15 ऑगस्ट रोजी ते झेंडावंदन करणार असा प्रशासकीय निर्णय देखील घेण्यात आला आहे. त्यामुळे गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होणार अशी शक्यता वाढली आहे. पालकमंत्रीपद इतकं महत्त्वाचं का आहे की ज्यासाठी हा सर्व आटापिटा चालला आहे. गोगावले मागच्या 2 वर्षापासून सतत प्रयत्न करत आहेत आणि त्याच वेळेस आदिती तटकरेंना देखील ते पद हवं आहे. कुठलंही सरकार असलं तरी पालकमंत्री पदाकरता मारामार का होते, पालकमंत्री पदाचा इतिहास काय आहे, पालकमंत्री पदाचे अधिकार काय असतात, हे सर्व आपण या विशेष व्हिडिओतून समजून घेणार आहोत. पालकमंत्रीपदाचा इतिहास समजून घेण्यापूर्वी हे पद घटनात्मक नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जसं राज्याच्या राज्याचं उपमुख्यमंत्रीपद हे घटनात्मक नसतं, त्याचप्रमाणे पालकमंत्रीपद हे कुठलंही घटनात्मक पद नाही. जेव्हा सत्तारूढ पक्षाचे आमदार मंत्री होतात तेव्हा त्यांना वेगवेगळे अधिकार हवे असतात आणि याच अधिकारांना अधिकारांना एक नाव देण्यासाठी, अधिकारांना वेगळी जबाबदारी देण्यासाठी 1972 साली जेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते तेव्हा पहिल्यांदा प्रभारी मंत्री अशी एक संकल्पना त्यांनी सुरू केली. ते प्रभारी मंत्रीपद काय होतं तर राज्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या नियोजनासाठी, जिल्ह्याचा आर्थिक कारभार करण्यासाठी त्या जिल्ह्यातील एखाद्या मंत्र्याला त्या जिल्ह्याची जबाबदारी दिली जायची. त्यांना प्रभारी मंत्रीपद असं म्हटलं गेलं आणि याच प्रभारी मंत्र्याचं पुढचं नाव पुढे पालकमंत्री म्हणून झालं. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे एखादी योजना सुरू झाली की ती सुरू राहते, ती बंद होत नाही. आणि याच प्रकारे पालकमंत्रीपद ही प्रथा 1972 नंतर आजपर्यंत म्हणजे गेले आता 50 वर्ष झाले सुरू आहे. तर पालकमंत्री म्हणून निवड कुणाची होते तर पालकमंत्री म्हणून राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचीच नियुक्ती केली जाते. सहसा त्या जिल्ह्यातीलच एखाद्या मंत्र्याला त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोपवलं जातं. जर त्या जिल्ह्यात सत्तारूढ पक्षाचा आमदार नसेल तर दुसऱ्या जिल्ह्यातील एखाद्या मंत्र्याला ती जबाबदारी दिली जाते. जर 2 किंवा 3 मातब्बर मंत्री जसं रायगडमध्ये आहे, नाशिकमध्ये आहे, त्या जिल्ह्यात असतील तर त्यापैकी एखाद्या नेत्याला पालकमंत्री केलं जातं आणि त्यावेळेस ही स्पर्धा वाढते. आता पालकमंत्री पद घटनात्मक नाही आहे हे मी तुम्हाला सांगितलं. पालकमंत्री पद हे तरी पण यासाठी एवढी मारामार का होते, पालकमंत्री पदाला इतकं महत्त्व काय आहे तर ह्याच्यासाठी पालकमंत्री पदाची जी सगळ्यात मोठी जबाबदारी आहे, सर्वात मोठा त्यांचा जो अधिकार आहे तो आपल्याला माहिती पाहिजे. पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात आणि हे जिल्हा नियोजन समितीमध्ये कोण असतं तर त्या जिल्ह्यातील सर्व आमदार, सर्व खासदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, नगर परिषदेचे अध्यक्ष या सर्वांचा त्या जिल्हा नियोजन समितीमध्ये समावेश असतो. लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातील प्रशासक आणि सरकार या सर्वांचा दुवा म्हणून पालकमंत्री काम करतात. ही जिल्हा नियोजन समिती जिल्ह्याचं आर्थिक बजेट ठरवते. कुठले आपल्याला प्रकल्प सादर करायचे, राज्य सरकारकडून मंजूर करून घ्यायचे, राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून जो निधी जिल्ह्याला मिळतो तो निधी, त्या निधीचं वाटप कसं होईल हे सर्व ठरवण्याचे अधिकार जिल्हा नियोजन समितीला असतात. आणि या जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष पालकमंत्री असल्यानं हे पद अतिशय महत्त्वाचं होतं. कारण जो पालकमंत्री म्हणून जो जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष होतो
तो एक प्रकारे त्या जिल्ह्याचा राजा होतो. त्या जिल्ह्यातील सर्व विकास कामांची जबाबदारी ही त्याच्या हातात असते. सर्व जिल्ह्याची आर्थिक तिजोरी ही या पालकमंत्री म्हणून त्या नेत्याच्या हातात असते. त्यामुळेच आपण अनेकदा बघितलं आहे की विरोधी पक्षाकडून असा आरोप होतो की सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री आम्हाला नीट वागणूक देत नाहीत. जर घटक पक्षाचे वेगवेगळे आमदार जसं महायुतीमध्ये सरकार आहे असे घटक पक्षाचे 2 किंवा 3 पक्षाचं सरकार असेल तरी देखील घटक पक्षामध्ये आरोप होतो की हे एक प्रकारे पालकमंत्री आम्हाला योग्य प्रकारे आर्थिक निधी देत नाहीत. कारण पालकमंत्र्यांकडे वेगवेगळे अधिकार असतात. आर्थिक निधीमध्ये टेंडर देणं असेल, निधी विकासाचं काम असेल, मग त्यामार्फत जर तो जिल्ह्यातील शक्तिशाली नेता असेल तर आपल्या पक्षाचा, आपल्या स्वतःचा राजकीय वर्चस्व, राजकीय संघटनात्मक वर्चस्व वाढवण्यासाठी देखील पालकमंत्री महत्त्वाचा असतो. कारण जसं जॉर्ज ऑरवेलनी म्हटलं आहे की सर्वजण समान असतात पण काही व्यक्ती त्यातले विशेष समान असतात. तर असे विशेष समान कोण आहेत? या विशेष समान व्यक्तींना झुकतं माप देण्यासाठी, त्या विशेष समान व्यक्तींना पुढे आणण्यासाठी सरकारच्या मार्फत एक महत्त्वाचा दुवा हा पालकमंत्री असतो. त्यामुळे पालकमंत्री होणं हे नेत्यासाठी आणि ते पालकमंत्रीपद आपल्याच पक्षाकडे राहावं म्हणून पक्ष म्हणून किंवा त्या सर्व मंत्रिमंडळाचे पालक म्हणून मुख्यमंत्र्यांसाठी देखील तितकंच महत्त्वाचं असतं. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.